ध्यान करत असताना विश्वनाथला एक गोष्ट कळली। त्याला कळले की एक शक्तिशाली राक्षस त्यांच्या गावावर हल्ला करणार आहे। विश्वनाथने लगेचच ही माहिती हिंदू रेव्हेंजर्स टीमच्या लीडर गीताला सांगितली आणि गीताने हे बाकी साथीदारांना सांगितले। गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी हे सर्व हिंदू रेव्हेंजर्स त्यांच्या गावाच्या वेशीवर गेले, जिथे तो राक्षस येण्याची जास्त शक्यता आहे। ती दुर्दैवी वेळ आलीच। गावाच्या वेशीवर भूमीत एक मोठा खड्डा पडला। तो खड्डा नरकाचा दरवाजा होता आणि त्या खड्ड्यातून तो शक्तिशाली राक्षस त्याच्या सेवकांसहित बाहेर आला। हिंदू रेव्हेंजर्स त्यांच्या दिव्य शक्तीचा उपयोग फार कमी वेळा करतात, पण आज त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीचा उपयोग केलाच, कारण त्यांचा सामना झाला होता एका शक्तिशाली राक्षसाशी। तासांच्या युद्धानंतर भरपूर महान प्रयत्न केल्यानंतर हिंदू रेव्हेंजर्स यांनी असंभव कार्य संभव केले। गावाला नष्ट करायला आलेल्या राक्षसाचा पराभव झाला। तो जरी परत आला तरी हिंदू रेव्हेंजर्स तयार आहेत त्याच्याशी लढण्यासाठी।